कधी येणार साहेब आणि कधी होणार भूमिपूजन? बापू थांबा जरा, पोरं फोन लावतात. कसला फोन करतात? 1 तासभर झाला फोनच करतात. मला दुकानावर जायचंय. तुम्हाला लयच गाय लागलेली असत्या. बघल तेव्हा दुकानात गिरायक पण नसते आणि मला दुकानात जायचंय. तू मध्ये त्वाण घालू नकोस, नाहीतर तुझ्या थोबाडाचं भूमिपूजन करीन छपलीनं. ओ बापू जरा शांत बसता का? बघ की. कायला का राहुल्या, जिकडे जाल तिकडे तुमचं चालूच का आपलं? ए ढापण्या, एका बुक्कीत तुझा चष्मा फुडीन काय? भैया शिवाय कार्यक्रम होतोय ना, म्हणून जळतोय काय? बायांसमोर बोलून दाखव की. बोलतो की भैया काय अजून कोणाला पण नान. मी काय भितोय काय कोणाच्या बापाला? खर तर भैयासाहेब ह्या कार्यक्रमाला पाहिजे होते. त्यांनीच गावात सभागृह व्हावं म्हणून शिफारस केली होती. आणि आज त्याच सभागृहाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात ते नाहीत म्हणजे जरा चुकल्यासारखं वाटते का नाना? नाही पण पाटील साहेबांनीच भैयांना पक्षातनं काढलंय म्हणले, आपण तरी काय बोलणार? होय, पण आपण जाऊन त्यांना सांगायला पाहिजे होतं. अहो त्यांना सांगितलं तरी ती येणार नाहीत. मला फुल कॉन्फिडन्स आहे. साहेब आले, साहेब आले, साहेब आले. हा. सुस्वागतम सुस्वागतम. काय नमस्कार गुरुजी, कसं काय? बरं आहे ना? नमस्कार नमस्कार. साहेब हे नाना पवार. हो हो. गावात त्यांच्या शब्दाला खूप मोठी किंमत आहे. वा, हे सावंत, नमस्कार. हे बापू ताटे, हे ओळख. हा सचिन. हो हो हो. गावात डेअरी आहे ह्याची. बर, वा, छान. या या साहेब. खर तर तुमचे आभार कसे मानावेत हेच लक्षात येईना बघा. आमच्या या छोट्या गावात तुम्ही सभागृहासाठी निधी मंजूर करून दिलात, ही आमच्यासाठी लय मोठी गोष्ट आहे. खरंच साहेब, मनापासून धन्यवाद. हे बघा, आमच्या राष्ट्रशक्ती पक्षाचं धोरणच आहे की गावाचा विकास झाला पाहिजे. गावाचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास, मग जिल्ह्याचा आणि आपोआप राज्याचा आणि देशाचा विकास होणार. म्हणून तर आम्ही इथं येऊन इथल्या अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. विकास कामं तर होतच राहतील, पण तुम्ही सर्वांनी सुद्धा विकसित होणं अत्यंत गरजेचं आहे. वा पाटील साहेब, वा. अरे बघताय काय, टाळ्या वाजवा. विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध तर आहोतच, पण म्हणून आमच्या पक्षात आम्ही गैरवर्तन खपून घेत नाही. तुमच्या गावातील काही लोकांवर आम्ही विश्वास ठेवला. आणि त्यांनी काय केलं? त्यांनी आमचा विश्वासघात केला. त्यांनी आमच्या पक्षाचे विचार मातीत मिसळले.
साहेब, तुम्ही कितीही म्हणाला, काही म्हणाला, तरी तुमच्याबद्दल, पक्षाबद्दल आमच्या मनामध्ये कायम तेवढाच आदर आहे. पण उपयोग काय? आधार असून उपयोग काय? कृतीत काहीच दिसत नाहीये. सॉरी साहेब, पण एक बोलू का? बोला की. नाही, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण भैया मनाने खूप सच्चे आणि दिलदार आहेत. म्हणजे ज्यांनी त्यांच्यावर नको असले आरोप केले ना, त्यांच्याच घरातल्या जयश्रीवर त्यांनी लग्न केलं. हे पण तितकं सत्य. हा बरोबर आहे. स्वतःच्या घरातनं बेदखल केलं असलं तरी पण जयश्रींची साथ सोडली नाही त्यांनी. जयश्रींना त्यांच्या नवऱ्याने टाकलं याची जाणीव असून सुद्धा त्यांनी त्यांच्या संग लग्न केलं. आणि ह्याच ते आमच्या वहिनी साहेब. हा साहेब, नवऱ्याने टाकली म्हणजे खरं तर त्यांची काही चुकी नव्हती. कुठल्या तरी एका मूर्ख माणसामुळे त्यांचं आयुष्य का बरबाद व्हावं? एवढा साधा सरळ विचार आमच्या मनात आला. ठीक आहे, चांगलंच आहे. म्हणून तुम्ही केलेली चूक बरोबर होत नाहीये. अहो साहेब, पण त्यांची काही चूकच नव्हती. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या त्या फौजीच्या मिसेस. शीतल नाव आहे त्यांचं. हा, त्याच. अहो साहेब, खरंच त्यांची काही चूक नव्हती. तुम्हाला खोटं वाटत असेल ना, तर तुम्ही शीतललाच विचारा. शीतल, पण तुम्ही कसं? ते